टेडेस ट्रेडिंग चॅलेंजचा आज आहे डे 3. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता निफ्टी IT सोडतं बाकी सगळे सेक्टर हे रेडमध्ये आहेत. त्यामध्ये निफ्टी फार्मा, निफ्टी रियालिटी अँड निफ्टी फार्मा अँड निफ्टी ऑइल अँड गॅस हे सेक्टर टॉप लूजरमध्ये आहेत. निफ्टी ऑइल अँड गॅसमधले मी जे टॉप लूजर स्टॉक्स आहेत चेन्नई पेट्रोलियम आणि HPCL हे स्टॉक्स मी माझ्या वॉचलिस्टमध्ये ॲड करून घेतलेत. HPCLच्या डेली चार्टमध्ये आपण पाहिलं तर HPCL हा त्याच्या सपोर्टच्या आसपासच आहे. आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊया, बघूया ब्रेक करतोय की कसं. 1 मिनिट टाईम फ्रेममध्ये चेक करूया प्राइस ॲक्शन. अजून तर काही खास असं प्राइस ॲक्शन बनलं नाही आहे, आपण ट्रेड करावं असं वेट करूया आपण. अजून भरपूर टाईम आहे आपल्याकडे. HPCLचा चार्ट चांगला आहे. जर इथे एक साईडवेज मुवमेंट पाहायला मिळाली ना आपल्याला, त्याच्या डे लोच्या आपण जेव्हा ब्रेक करेल तेव्हा आपण एक ट्रेड प्लॅन करू शकतो. त्याच्या सपोर्टच्या आसपासच आहे. तिथे एक रेंज तयार करून एक ब्रेक केलं ना एक छान मोमेंट मिळेल. आपण इतरही सेक्टर्समध्ये चेक करूया. निफ्टी फार्मामध्ये आपण चेक करतोय. निफ्टी फार्माचे जे टॉप लूजर स्टॉक्स आहे त्याच्यामध्ये आपण तेही आपल्या वॉचलिस्टमध्ये ॲड करून घेऊया. इप्का लॅब आणि ग्लेनमार्क. इप्का लॅबचं चार्ट बघूया आपण. इप्का लॅबमध्ये खास असं पॅटर्न नाही आहे. सेकंड ग्लेनमार्क आपण चेक करूया. निफ्टी इंडेक्सचाही मी वॉचलिस्टमध्ये मी चार्ट ॲड केला आहे. इंडेक्सही आपल्याला बघणं खूप महत्त्वाचं राहतं. ग्लेनमार्क फार्मा. ओके, ग्लेनमार्कचा चार्ट छान दिसतोय. एक 3 ते 4 मिनटं चांगले कॅन्डल्स काढल्यात. त्याच्या आतमध्येच एक रेंज बनती आहे. त्याचं डे लो ब्रेक केलं तर आपण एक ट्रेड प्लॅन करू शकतो. तिथे आपल्या सेटअप्सनुसारच प्राइस ॲक्शन झालं आहे तिथे. आणि आपण एक BPCLमध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो. HPCLमध्ये जर डे लो ब्रेक झाला तरच आपण ट्रेड घेणार आहोत. चेन्नई पेट्रोलियम ऑलरेडी खूप गॅप डाऊन ओपन झालं आहे आणि त्याच्या एका कॅन्डलच्या आतमध्येच खूप साऱ्या कॅन्डल बनल्यात. तो चार्ट अजिबात चांगला नाही आहे. आपण HPCLमध्येच बघूया आपल्याला काही अपॉर्च्युनिटी मिळू शकते का. आज फार्मा अँड ऑइल अँड गॅस सेक्टर्स हे 2 इंडेक्सच वीक आहेत. आपण त्या दोन्ही इंडेक्समध्येच आपल्याला काही अपॉर्च्युनिटी मिळली तरच ट्रेड घेणार आहोत. आपल्याला एकच ट्रेड घ्यायचं असल्यामुळे खूप केअरफुली घेणार आहोत. कुठल्याही स्टॉक्समध्ये आपल्याला विदाऊट प्राइस ॲक्शन किंवा विदाऊट सेटअप एंट्री नाही करायची आहे. BPCLचाही चार्ट चांगला दिसतोय. ग्लेनमार्क पण आपण साईडला घेऊन ठेवू कारण की हे दोन्हीही चार्ट चांगले दिसत आहेत. बघूया कुठे अपॉर्च्युनिटी मिळते आहे. डेली चार्टवर खास असं सपोर्टच्या आसपासच आहे. डे लो ब्रेक झाला ना आपल्याला एक चांगली मुवमेंट पाहायला मिळेल. ते फक्त डे लो ब्रेक करायला पाहिजे. निफ्टी फार्मामध्ये आपण इप्का लॅब आणि ग्लेनमार्क चेक केले. बाकी आपण इतरही सेक्टरमध्ये चेक करूया. आज मार्केटमध्ये दोन्ही साईडच्या मुवमेंट आहेत. फार्मामध्ये आपण ग्लेनमार्क आणि लोरस लॅब. ओके,
ग्लेनमार्कच चांगलं आहे. जे फार्मा सेक्टरमधले जेवढे स्टॉक आहेत ना, जे टॉप लूजर, आपण जे 4 टॉप लूजर स्टॉक सिलेक्ट करतो त्याच्यामध्ये ग्लेनमार्क आपल्या सेटअपमध्ये परफेक्ट बसतो आहे. आपण हिंदुस्तान पेट्रोलियम जे कॅल्क्युलेशन करून ठेवू आपलं, की जेव्हा आपल्या प्राईजच्या आसपास येईल तेव्हा पटकन आपण एक्झिक्यूट करू आपलं एंट्री. त्यामध्ये पटकन एक कॅल्क्युलेशन करून ठेवूया आपलं रिस्क रिवॉर्ड वगैरे. ट्रिपल ट्री क्वांटिटी आपण बाय करू शकतो, पण मी 300च क्वांटिटी बाय करणार आहे, सेल करणार आहे. पण डे लो ब्रेक व्हायला पाहिजे. मी ग्लेनमार्क आणि HPCL हे दोन्ही सोबत लावून ठेवलेत. त्यामध्ये मला लोरस लॅब बाकी फार्मा सेक्टरचे स्टॉक चेक करते, कारण एका सेक्टरचा एकच स्टॉक चालवून फायदा नाही. बाकी सेक्टरमध्ये जे दुसरेही मेन स्टॉक असतात तेही सिंक असायला पाहिजेत, तरच एक चांगली वन वे आपल्याला मुवमेंट पाहायला मिळते. इंडेक्समध्ये पाहिलं तर फार्मा अँड ऑइल अँड गॅस सगळ्यात जास्त टॉप लूजरमध्ये आहे. बघूया आपण टॉप लूजरमध्ये जे सेक्टर आहेत तेच स्टॉक्स आपण चेक करतोय. HPCLमध्ये आपल्याला एक चांगला ट्रेड मिळू शकतो जर डे लो ब्रेक केला तर, परंतु इथून अपसाईड जर मुवमेंट केली तर आपण ट्रेड अवॉइड करणार आहोत, कारण अशा प्रकारचं आपण प्राइस ॲक्शन मध्ये ट्रेड नाही करणार जर अपसाईड मुवमेंट दिली तर. ओके, डाऊन साईड कॅन्डल काढते, फक्त डे लो ब्रेक करायला पाहिजे. आपण आपलं रिस्क रिवॉर्ड सगळं कॅल्क्युलेशन करून ठेवले. जे टॉप लूजर सेक्टर आहेत त्या सेक्टरच्या स्टॉकसोबत आपण ट्रेड घेणार आहोत. सो ट्रेडर्स, आपल्याला ग्लेनमार्कमध्ये एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळते. चांगला पॅटर्न आहे. एक वन वे आल्यानंतर एक साईडवेज अपसाईड थोडंसं हायर हाय लावून एक ट्रेड लाईनचं ब्रेकआउट होते. आपण त्या ब्रेकआउटचं जी कॅन्डल आहे त्याचं लो ब्रेक झालं की आपण एक ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो. आपण हे पटकन कॅल्क्युलेशन करून घेऊया. आपला रिस्क रिवॉर्ड आपल्याला 1000चं रिस्क ठेवायची आहे. आज मी 1000ची रिस्क घेणार नाही आहे, कारण मार्केट दोन्ही साईडनी मुवमेंट करते, त्यामुळे एक वन वे रॅली आपल्याला मिळणं खूप जरा पॉसिबल नाही वाटत आहे मला. रिस्क माझी मी कमी ठेवणार आहे. 80 क्वांटिटी नाही मिळत आहे आपल्याला. ओके, 50 क्वांटिटी सेल करूया आपण. 50 क्वांटिटी आपण इझी सेल करू शकतो. 20,000च लागत आहेत. बट आपल्या जी एंट्री प्राईज आहे त्या प्राईजच्या आसपास ओके आपण बाय करू शकतो इथे. हो, एवढ्या खाली जर एंट्री करायची म्हटलं आपला SL खूप मोठं होतं आहे. ओके, अवॉइड करतो आहे पण तिथे, कारण आपल्या एंट्री प्राईजपासून एक 5-6 पॉईंटचा डिफरन्स मिळतो आहे आपल्याला.
आपण दुसरेही सेक्टरचे स्टॉक चेक करूया, बघूया कुठे ऑपॉर्च्युनिटी मिळते का. HPCL अपसाईड मुवमेंट झाली होती, त्यावेळेनंतर एक ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवा. पण ट्रेड करण्याची इच्छा नाही आहे त्याच्यामध्ये मला, कारण चार्ट पॅटर्न अजिबात चांगला नाही राहिला, आता बिघडून गेला. अपसाईड मुवमेंट जर नसती केली, डाऊन साईड मुवमेंट केली असते, एक चांगली रॅली आपल्याला मिळाली असते ही स्टॉकमध्ये. ग्लेनमार्कमध्ये एक छान पॅटर्न बनलेला, बट आपली एंट्री मिस झाली. BPCLचाही चार्ट छान दिसतोय, एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलं, ट्रेंड लाईनचं एक ब्रेकआउट आहे. ओके, आपण पटकन याच्यामध्ये आपली रिस्क कॅल्क्युलेट करूया, एक ट्रेड प्लॅन करू शकतो याच्यामध्ये आपण. बघूया आपला टार्गेट स्टॉप लॉस किती पॉईंटचा येतोय. टार्गेट हे 1:2च ठेवलं आहे मी, थोडंसं कमी आहे. सेट. ओके, पटकन कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण. 1000ची रेस आपला 3 पॉईंटचा SL आहे, तर क्वांटिटी 500 नाही, एवढ्या तर नाही घ्यायच्या आपल्याला आज. ऑलरेडी खूप लेट झालं आहे, आपल्याला 9:15 वाजत आले आहेत. कारण की आपण स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करतो आहे, स्टॉक्समध्ये जास्त तरी 10 किंवा 10:30पर्यंतच एक मुवमेंट असते चांगली पहिल्या तासामध्ये, त्यानंतर साईडवेज जाण्याची शक्यता असते. त्यामुळे कमी क्वांटिटीसोबत ट्रेड करायचं आपल्याला आज. मी 300 क्वांटिटी सेल करणार आहे, पण मी माझ्या एंट्री प्राईस जवळ आलं तरच. जर इथून अपसाईड मुवमेंट दिले तर मी अवॉइड करणार आहे हा ट्रेड. आज ट्रेड नाही झाला तरी चालेल, बट चुकीच्या ठिकाणी एंट्री नाही करायची आहे. ग्लेनमार्कमध्ये मिस झालं यार. इतर स्टॉक चेक करण्यात काहीच फायदा नाही आहे, चार्ट पॅटर्न खूप खराब आहे. बाकी BPCLचा चार्ट चांगला आहे, बट आपला जो एंट्री प्राईस आहे, मी सन फार्मा नाही चेक केलं, फार्मा सेक्टरमधला जो सन फार्मा. ओके, सन फार्माचं प्राईस ॲक्शन नव्हतं एवढं काही खास. लॉरस लॅबचं पाहिलं होतं. इप्का लॅब चेक करूया एकदा. इप्का लॅबचंही पॅटर्न खराब आहे. ग्लेनमार्क. ओके, BPCLमध्येच बघू आपल्याला ट्रेड मिळालं तर. HPCLमध्ये जर डे लो ब्रेक झाला असता ना, एक मोमेंट आपल्याला मिळाली असती. ओके, BPCLमध्ये आपल्याला एक आपल्या एंट्रीच्या प्राईसच्या आसपासच आहे. ओके, मी ट्रेड एक्झिक्यूट केला आहे. SL आणि टार्गेट लावून ठेवते. मी SL अजून ट्रेल करणार आहे जर मार्केट थोडंसं खाली आलं तर. ग्लेनमार्कमध्ये थोडंसं एंट्री मिस झाली, परंतु BPCLमध्ये आपला प्रॉपर प्राईजला जिथे आपल्याला पाहिजे होते त्याच प्राईजला आपल्याला एंट्री मिळाली आहे. बघूया काय होते. 600 रुपयाचा SL दिले मी, अँड 1000 रुपीजचा टार्गेट प्राईज आहे. टार्गेट प्राईज मी वाढवणार आहे, जर बघू प्राईज ॲक्शन कसं बनते.
ओके ट्रेडर्स, तुम्ही बघू शकता आपण ज्या ठिकाणी एंट्री केली आहे त्याच ठिकाणी मार्केट साईडवेज आहे. एक 2-3 जवळपास एक 2 पॉईंटमध्येच अप डाऊन मुवमेंट चालू आहे. जर त्याचा डे लो ब्रेक केल्यानं आपल्याला एक चांगली मुवमेंट मिळेल, बट डे ब्रेक करायला पाहिजे. त्याचा डे लो जो आहे तो ब्रेक करायला पाहिजे. मी माझं SL ट्रेल केलं तर बघू शकता आपलं SL होऊ शकतं. ओके ओके सो ट्रेडर्स, आपलं SL हिट झालं आहे. तुम्ही पोझिशनमध्ये बघू शकता 264च्या आसपास आपला लॉस झाला आहे. मी SL ट्रेल केलेलं. सो आपले तिन्ही दिवस लॉसमध्ये क्लोज झाले आहेत. इंडेक्स खूप फॉल झालं आहे. अच्छा, ऑइल अँड गॅस हे टॉप लुजरमध्ये आहे. त्याचे कारण म्हणजे रिलायन्स. आज रिलायन्समध्ये खूप जास्त मुवमेंट होते. काय माहिती काय न्यूज होती का. आपलं जिथून स्टॉपला झालं आहे तिथूनच एक नेगेटिव्ह कॅन्डल खाली आली आहे. ओके जाऊ दे. आपलं SL झालं आहे. नंतर त्या स्टॉककडे खाली जाऊ किंवा जास्त अप मुवमेंट करू आपल्याला नाही बघायचं आहे. आपण आपल्या रूलनुसार आपण आपली ट्रेडिंग केली आहे. आपले तिन्ही दिवस जरी लॉसमध्ये गेले असेल तरी नो प्रॉब्लेम. आपण आपले रूल्स फॉलो केलेस तेच इम्पॉर्टंट असतात. अजून आपल्याकडे जवळपास 26 डेज आहेत. तर रिग्रेट नाही म्हणायचे. आपण आज ग्लेनमार्कमध्ये जरी ट्रेड घेतला असता तरी देखील आपलं SL झालंच असतं. बघू शकता ग्लेनमार्कचा चार्ट. सो आज आपण सी द कॅन्डलची लेंथ. मी SL बरोबर लावलं होतं. जर मार्केटमध्ये मुवमेंटच नसेल तर SL बरोबर ट्रेल केलेलं. गाईज, आजचा व्हिडिओ आपण इथेच क्लोज करतोय.